प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड। मित्र, आपण 31 ऑगस्ट या भटके विमुक्त दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहोत। या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष होते डॉक्टर मनोहर चास्कर सर। काही अपरिहार्य कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत। थोडासा बदल म्हणून या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर हे अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते तथा अध्यक्ष भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश नाशिक हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सन्माननीय उद्धवराव काळे साहेब यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। या विचारपीठावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय DD पवार सर यांचे आपण स्वागत करूया। व्यवस्थापन परिषदेचे आमचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर पेशकार सर यांचे आपण स्वागत करूया। ते तरुण तडफदार असणारे आमचे मित्र आणि सातत्याने चांगल्या गोष्टींसाठी पाठपुरावा करणारे सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर युवराज पाटील यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया। या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक प्रेरक म्हणून डॉक्टर अशोक महाजन सरांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे। त्यांच्या सहकारी म्हणून संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉक्टर सुहास पाठक सर आणि तसेच राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर मारुती गायकवाड सर यांचंही कार्य आणि मेहनत अतिशय महत्त्वाची आहे। तेव्हा मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्वामीजींच्या प्रतिमेचं चंदनहार अर्पण करून पूजन करावं। सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर। साबळे सर आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। तर मित्र, या प्रसंगी उद्धवराव काळे साहेबांचं व्याख्यान आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। त्यासाठी काही शहरांमधले देखील कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि सर्व विद्यार्थी मित्र, प्राध्यापक या ठिकाणी बदने सरही उपस्थित आहेत, एक महत्त्वाचे व्याख्याते, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। मी आदरणीय सरांना विनंती करतो, पाठक सरांना, की त्यांनी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सरांचं। मी आदरणीय महाजन सरांना विनंती करतो की आपण आजचे प्रमुख वक्ते व्याख्याते श्री उद्धवराव काळे साहेब यांचा आपण ग्रंथ भेट देऊन सत्कार करायचा आहे। मी मारुती गायकवाड सरांना विनंती करतो की आपण कुलसचिवांचा सत्कार करायचा आहे ग्रंथ भेट देऊन। जगदीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर पेशकार सरांचा सत्कार करायचा आहे। डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर। डॉक्टर P विठ्ठल सरांना विनंती करतो की आपण साबळे सरांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करूया। हुशारसिंग साबळे, संचालक परीक्षा विभाग।
डॉक्टर लोणारकर सरांना विनंती करतो की आपण युवराज पाटील सरांचा, सिनेट सदस्य युवराज पाटील सर यांचा सत्कार करायचा आहे. ग्रंथ भेट देऊन. धन्यवाद. आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांचा व्यवहार आहे, त्यांच्या एकूणच त्यांची कष्ट करण्याची जे काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारने हा 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिन म्हणून आपण साजरा करण्यासाठी त्यांनी परिपत्रक काढलं. मुख्यमंत्र्यांचं शुभेच्छा. 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त आपण विशेष व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर त्यानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश आपल्याला पाठवलेला आहे. मी तो वाचून दाखवतो. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यंदा हा पहिलाच दिवस आपण उत्साहात साजरा करतो आहोत. हे औचित्य साधून स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या लढवय्या शहीदांना, वीरांना आणि राज्य देश उभारणीत योगदान देणाऱ्या सुपुत्रांना विनम्रपूर्वक आपण अभिवादन करतो आहोत. या निमित्तानं नांदेड येथे आयोजित भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र सरकार यांनी सक्रिय सहभाग घेऊन विशेष व्याख्यानाचे या ठिकाणी आयोजन केले आहे. त्यानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या लढवय्या समाज बांधवावर ब्रिटिश राजवटीने 1871 साली गुन्हेगार जातीचा शिक्का मारला. त्यामुळं आपल्या समाज बांधवांना अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी हा कायदा रद्द करण्यात आला आणि जातींना विमुक्त जाती म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणूनच आपण या वर्षापासून हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर साजरा करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळावे, त्यांना प्रमाणपत्रे, दाखले वेळेत मिळावे यासाठीही प्रभावी कार्यपद्धती निश्चित केली आहे. भटके विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल, आपल्या सर्वांच्या एकजुटीतून, निर्धारातून भटके विमुक्त समाजातील युवकांच्या भविष्याला आकार देण्यासाठी शिक्षण, आरोग्य, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करावयाच्या आहेत. विकसित भारत आणि त्यातील विकसित महाराष्ट्रात हा आपला भटके विमुक्त समाजही सर्वांगीण विकास करेल, सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून कटिबद्ध आहोत असे अभिवचन देतो. पुन्हा एकदा भटके विमुक्त प्रतिष्ठान, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे मी अभिनंदन करतो व आपल्या नियोजित सर्व कार्यक्रमांना, उपक्रमांना शुभेच्छा देतो. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. आजच्या या भटके विमुक्त दिनानिमित्त व्याख्यानाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजचे व्याख्याते श्री उद्धवरावजी काळे, ते इंजिनियर आहेत. गव्हर्नमेंट नाशिकला या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे आणि या समाजातून असले तरीही इतक्या उंचीपर्यंत पोहोचलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. असे आजचे व्याख्याते ज्यांचा प्रदीर्घ क्षेत्रात त्यांचा अनुभव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची एक मनातनं किंवा आतनं असलेली इच्छा, असे व्याख्याते आता आपल्याला लाभलेले असे व्याख्याते मंचावर उपस्थित विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर अशोक महाजन, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डी पवार सर, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर पेशकर, त्याचबरोबर सिनेटचे सदस्य युवराज, मंचावरील सर्व संविधानिक अधिकारी आणि उपस्थित पालक, काही विद्यार्थी, संशोधक, विद्यार्थिनी, विद्यार्थी मित्र,
एक 15 दिवसापूर्वी माझ्या पुढे हा प्रस्ताव मांडला गेला, त्याच दिवशी तातडीने मी म्हटलं अशा प्रकारचं एखादं व्याख्यान आपण विद्यापीठामध्ये आयोजित करावं आणि हेही सांगितलं का सगळ्या महाविद्यालयांना एक पत्र पाठवून विद्यापीठामध्ये करणं हा एक भाग आहे, पण महाविद्यालयामध्ये 350 ते 400 महाविद्यालय आहेत, या सगळ्या 4 जिल्ह्यातल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं व्याख्यान आयोजित करावं असं एक पत्र काढायला सांगितलं होतं. मला माहित नाही पाठक सर गायकवाड सरांनी काय केलेलं असेल, बहुतेक केलं असेल आणि केलं नसेल तर ते तातडीनं करावं आणि महाविद्यालयात पण अशा पद्धतीचं एक विचारधारा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला पाहिजे. खरं तर उद्धव कानडे सरांनी आता मी बोलत होतो, पेशकर सरांनी सांगितलं, बोलत असताना खरं समाजाचे काय प्रश्न आहे हे प्रश्न आमच्या संशोधक विद्यार्थ्यांपुढे मांडले पाहिजे. आमच्या संशोधनाची दिशा काय आहे? आमच्या MSWचे मी त्यांना सांगितलं, मला कानडे सरांनी सांगितलं सर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं फॅक्ट फाइंडिंग काय आहे आणि त्या फॅक्ट फाइंडिंग वरती इम्प्लिमेंटेशन काय करायचंय हे सगळ्यात गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. अनमोल वाड सरांनी नावं घेतली का, वासुदेव असेल किंवा लोहार काम करणारे सगळे असतील, तुम्ही पहा प्रत्येकाजवळ कला आहे, ती कला आत्मसात करायची असेल ना, खूप त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. डॉक्टर रामचंद्र देखणे वासुदेव किंवा ही सगळी भारुडं सगळी म्हणतायत, फार जीव ओतून त्यांनी ती कला त्याच्यामध्ये ओतलेली आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, वारीमधले डॉक्टर एक्सपायर झाले ते डॉक्टर रामचंद्र देखणे, त्यांचा मुलगा आता ते करतोय. भारुडच्या माध्यमातून हे समाजाचे जिवंत प्रश्न त्या माध्यमातून समाजापुढे मांडले गेले आणि ते सोडवण्यासाठी खरं तर तरुणाईचा याच्यामध्ये सहभाग पाहिजे. आम्ही सकाळी चर्चा करता करता एक 2-3 माझ्यावर प्राध्यापक होते आणि आमचे हॉर्टिकल्चरचे होते पेशकर सर, त्यांना मी सांगितलं का जे काही आपण बुके विकत घेतो ना सगळे, इतका छान सुंदर परिसर आहे, तर आपल्याला आता मुलांना ट्रेनिंग द्यायचे सायकमवा शिकामधनं काही छान प्रकारचे बुके तयार करायचे आणि बुके तयार करून विद्यापीठाच्या बाहेर त्याचा स्टॉल लावला गेला पाहिजे आणि जे काही मानधन येईल त्यातलं 50% मानधन हे त्या विद्यार्थ्याला गेलं पाहिजे आणि कामवा शिकामधनं हे काम करा. साधी कल्पना आहे, पण 10 तरुण आपल्या पायावरती उभे राहते. हे जे गावोगावी सगळे हे सगळे याचं टायटल जे फिरतात ते पहा, त्यांच्याकडे कारागिरता आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांच्याकडे स्किल आहे. माझ्या माहितीप्रमाणे कानडे सरांनी सांगितलं 11 का 12% टोटल लोकसंख्येच्या या पद्धतीनं आहेत आणि त्याच्यातले 30 ते 35% अजून अनएज्युकेटेड आहेत. तर आपलं पहिलं टार्गेट आहे असे अनएज्युकेटेड शोधायचं, त्यांच्या एज्युकेशनच्या प्रवाहामध्ये आणायचं. हा आपला एक भाग. दुसरा भाग जो आहे, त्यांच्याकडे जे काही स्किल आहे त्या स्किलची परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे, ते स्किल आपल्याला पण शिकता आलं पाहिजे, हा दुसरा भाग. आणि याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे आहेत हे माझ्या संशोधक विद्यार्थ्यांचं काम. असं 3 टप्प्यामध्ये जर काम केलं तर खऱ्या अर्थानं आपण जो काही अर्धा दिवस किंवा 2 दिवस किंवा कानडे सर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत अशा प्रकारचा समाजासाठी उपयोग होणार आहे. विद्यापीठ ही पॉलिसी करणारी विद्यापीठं राहतात. आपण या पद्धतीचं असं पॉलिसी करू का प्रत्येक महाविद्यालयाने याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करावं असं या दिनाच्या निमित्ताने सांगतो. आणि विद्यापीठाच्या वतीनं उद्धव कानडे सरांचंही मी स्वागत करतो. आणि मला थोडंसं काम असल्यामुळे मी जाणार आहे, परंतु या व्याख्यानमालेत किंवा अशा चर्चासत्रात माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू डॉक्टर जास्कर सर, प्रकुलगुरू डॉक्टर महाजन सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे उद्धवरावजी काळे मुद्दामून नाशिकहून यासाठी आलेले आहेत. काळे सरांचा परिचय आपल्याला होईलच, पण पालापालावर जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य सगळं वेचलेलं आहे अशा उद्धवरावजी काळेंना आपल्या या सहवास आपल्याला लाभतोय हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण ऑडिओव्हिज्युअलमध्ये किंवा सरांच्या
की बोलण्यामध्ये ऐकलं, 52 जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये हा सगळा भटके विमुक्त समाज विखुरला गेलेला आहे. आधी अनादी काळापासून एका अर्थानं व्यवसायाधिष्ठित असा हा समाज, ज्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली, ज्यांनी श्रम हे सर्वस्व मानलं, अशा समाजाला पुढच्या सगळ्या काळामध्ये अनंत वेदना, आजही तो त्यांचा काळा ज्याला म्हणता येईल किंवा अंधार हा संपलेला नाही. मला असं वाटतं की अशा समाजाची ओळख आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा राहणाऱ्या माणसांची ओळख आपण करून घेतली पाहिजे. आपण विद्यापीठ म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकतो? आपण एक मोठी शिक्षण संस्था, 4 जिल्ह्यामध्ये 300 महाविद्यालय, सगळे जवळपास इतके विद्यार्थी, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या समाजासाठी आमच्या 4 जिल्ह्यामध्ये काय करू शकतो याचा आपण विचार करावा. यासाठी खरं म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात आहे. आणि आम्ही चर्चा करत होतो, कुलगुरू सर आणि आम्ही, काळे सर, त्यामुळे अनेक विषय आले की स्किल डेव्हलपमेंटसाठी काय करता येईल, या पालावरच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी काय करता येईल, या पालावरच्या सगळ्या लोकांचं सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्याची ऑथेंटिक माहिती आपल्याला काही करता येईल का. अशा सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं की विद्यापीठ म्हणून आपण नक्की काहीतरी योगदान यामध्ये देऊ शकतो. आमच्या रिसर्च स्कॉलरचे काहीतरी न उपयोगी येणारे थेसिस, त्यापेक्षा माझ्या थेसिसमधनं एखाद्या समाजाचं जर भलं होणार असेल तर त्या थेसिसला जास्त महत्त्व राहील. मला वाटतं की आपल्या रिसर्च गाईडनी, रिसर्च स्टुडंटनी या दिशेनं जर आपल्याला काम करता आलं तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आउटरीच हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणलेला आहे. कुठलंही महाविद्यालय, कुठलंही इन्स्टिट्यूट हा समाजाच्या कोणत्या प्रश्नांना टॅकल करतं, त्याला सोल्युशन तुम्ही काय देत आहात, यावर त्या महाविद्यालयाचं, त्या इन्स्टिट्यूटचं गुणांकन हे ठरणारं असतं. मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या, म्हणजे नांदेडला चिखलकरी समाज असेल, आजूबाजूला नरसी नायगाव या ठिकाणी पालारवर राहणारा सगळा समाज असेल, गोंधळी असतील, त्याच्यानंतर नंदीबैलवाले असतील, या सगळ्या समाजासाठी आपण काय करू शकतो याचा विचार आपण या निमित्ताने करावा असं मला वाटतं. मला वाटतं की मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांनाही या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. नमस्कार. 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त आपल्या विद्यापीठात हा कार्यक्रम संपन्न होत आहे. विचार मंचावर उपस्थित आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय आदरणीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सरजी, सर्वच विचार मंच आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वच मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज माझ्यावर वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मला संधी दिलेली आहे. मी अगदी संक्षिप्त रूपामध्ये त्यांचा परिचय ठेवणार आहे. आता सरांनी जी तळमळ व्यक्त केलेली आहे, या देशामध्ये 75 वर्षानंतर सुद्धा जे भटके विमुक्त जमातीचे लोक पालात राहतात, ही खेदाची गोष्ट आम्हाला सतत नेहमी जाणवते आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आता सरांनी सांगितलंय, आपण त्यांची फिल्म सुद्धा पाहिलेली आहे, कठीण परिश्रमा दिव्य धरा. खरं तर हा देश श्रमिकांच्या घामावर उभा आहे आणि त्या घामाच्या माणसांना किंमत मिळाली पाहिजे म्हणून आदरणीय उद्धवरावजी काळे सर आपल्या समोर आलेले आहेत. त्यांचा जन्म 14 जुलै 1968 गाळण येथे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथे एका आजही पालीत राहणाऱ्या, जे दगड कुटून म्हणजे एक दगडाला सुद्धा मूर्तीचं रूप बनणारे, देवपण बनवणारे, स्वतः ते आजही म्हणजे काय अवस्थेत आहेत आपण पात्रवटाकडे पाहिल्यावर समजते, अशा पात्रवट जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पहिले भटक्या विमुक्तांचे शिक्षक आहेत. त्यांचा परिचय खूप मोठा आहे. सर खरं तर एक विद्युत अभियांत्रिकीमध्ये काम करत करत ते हे सगळं समाजसेवेचं काम करतात. 1987 त्यांनी त्यांची 10वी उत्तीर्ण झाली. त्यानंतर त्यांनी विवेकानंद टेक्निकल इन्स्टिट्यूट पाचोरा येथे त्यांनी नोकरी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलं. या देशामध्ये काम करत असताना समाजाचं देणं लागतो म्हणून निर्धूर चुली, सौर चुली त्या देण्यासाठी त्यांचा प्रयत्न झालेला आहे.
सरांचं काम खूप मोठं आहे. हे करत करत त्यांनी गुजरातच्या भूकंपाच्या वेळी स्वतः जाऊन तिथं त्या लोकांना मदत करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. हे सगळं करत असताना समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरेला नाकारून, जसं भारतीय संविधानामध्ये संधीची आणि दर्जाची समानता मिळवण्यासाठी शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच ध्येयाने सरांनी शिक्षणासाठी पालावरच्या लोकांना त्यांनी प्रबोधन केलेलं आहे, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे. असं करत करत सर तिथं त्या ह्याच्यामध्ये व्यक्त करतात की पत्थर को भगवान बनाने वाला पातळवट आज भी वंचित है, असं त्यांनी उल्लेख केलाय. त्यांचा शब्द आहे आणि खरा आहे ते. या देशामध्ये श्रमिकांना प्रतिष्ठा नाही, फक्त घाम गाळणाऱ्यांना प्रतिष्ठा जोपर्यंत मिळणार नाही हा देश तोपर्यंत संपन्न होणार नाही. प्रतिष्ठा घाम गाळणाऱ्या लोकांना पूर्वीपासून गुन्हेगार समजलं जात होतं. आजही एखादा मसंजोगी गावात आला तर त्याला अशुभ मानणारी लोक आजही आपल्याला पाहायला मिळतात. एखादा माणूस पाल टाकून राहायला आला त्याला पोलीस पाटलाची परवानगी घेतल्याशिवाय राहता येत नाही. यांच्यासाठी काम करणारे सर, मला वाटतं त्यांच्या हयातभर त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी त्यांनी पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, त्यांच्याकडे वेळोवेळी त्यांनी निवेदन दिलेलं आहे. हे सगळं करत करत सर महिला युवकामध्ये जाणीव जागृती करण्याचं काम केले. हे करत करत 13 मे 2017ला महाराष्ट्र शासन विज्ञान व्याप्ती फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात त्यांचे एक भटके विमुक्त परिषदेवर व्याख्यानही झालेलं आहे. पात्रवट समाज के वैज्ञानिक आविष्कार या विषयावर त्यांनी मांडणी केलेली आहे. वैज्ञानिक आविष्कार, विज्ञानाशी या समाजाचा काय संबंध आहे आणि त्याबद्दल त्यांनी सतत त्यांचं ते काम त्यांनी केलेलं आहे. हे सगळं करत करत सरांनी कोरोना काळामध्ये बघा काय काम आहे, म्हणजे भटक्या विमुक्तासाठी तर काम करतात, पण कोरोना काळामध्ये इतर समाजांना सुद्धा त्यांनी मदत करण्याचं काम केलेलं आहे. भटके विमुक्त वस्तीवर जाऊन त्यांनी त्यांच्या जनकल्याण समितीच्या वतीने सृजन शक्तीच्या सहाय्याने मदत पोहोचवली. जागर मनाचा यूट्यूब चॅनल त्यांनी चॅनेलवर पात्रवट समाजाची माहिती पूर्ण दिलेली आहे. असं हे त्यांचं कार्य. विराट परिषद त्यांचाही त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून घोषवलेलं हे काम आहे. असं हे काम करत करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात सुद्धा त्यांनी व्याख्यान दिले. आज आपल्या विद्यापीठात ते आलेले आहेत. हे सगळं करत करत सर अनेक म्हणजे चांगली कामं त्यांनी केलेली आहेत. अस्मिता जागरणला त्यांनी अध्यक्ष स्थान भूषवलंय. भटके विमुक्त व त्यांचे देव देश धर्मासाठी त्यांचं योगदान याही विषयावर त्यांचं अमूल्य असं कार्य आहे. हे सगळं करत करत 2024 पासून भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रदेश यांचा अध्यक्ष म्हणून आज त्यांच्याकडे ते पद आहे. असं हा कार्य करणारे म्हणजे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहेत. प्रस्तावित माझं न लांबवता मी सरांचं आपल्या विद्यापीठातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ज्या महान विभूतीच्या नावाने या विद्यापीठाची स्थापना झाली आहे श्री स्वामी रामानंद तीर्थ यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लाडके कुलगुरू माननीय मनोहर चासकर सर, प्रमुख अतिथी आमचे मित्र डॉक्टर अशोक महाजन सर, व्यवस्थापन परिषदेचे माननीय डॉक्टर पेशकार सर, माननीय युवराज पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डी पवार सर, डॉक्टर सुहास पाठक सर, मारुती गायकवाड सर, तसेच या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले माननीय आशिष सिंग चौधरी सर, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज भटके मुक्तांचा इतिहास हा आणि सद्यस्थिती हा विषय मांडण्यासाठी मला विद्यापीठाने आमंत्रित केलं. खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी याच विषयावर सोलापूर विद्यापीठामध्ये हा विषय मांडण्यासाठी मी गेलो होतो. पण यावर्षी याला वेगळी एक अशी पार्श्वभूमी आहे. हा भटकेमुक्त दिवस 31 ऑगस्ट हा भटकेमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मागच्या महिन्यातच 31 जुलैला याचं परिपत्र काढलं आणि त्या आनंदामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे. ज्या गोष्टीची आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत होतो ती मागणी सरकारने पूर्ण केली. त्यामुळे प्रथमतः मी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व सहकारी, तसेच या
विभागाचे मंत्री माननीय अतुलजी सावे या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण आजचा दिवस हा त्यांच्यामुळे तुमच्यासमोर विषय मांडण्याची संधी मला मिळते. प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये एखादी घटक मागे राहावा हे खचितच आपल्याला अशोभनीयच होतं, पण तो पण भाग महाराष्ट्र शासनाने पूर्ण केलेला आहे. हे परिपत्रक काढलं. खरं म्हणजे भटक्या मुक्तांचा इतिहास हा आपल्यासमोर मांडणे हा तसा खूप मोठा विषय आहे, पण तो कमी कालावधीत आपल्यासमोर मला मांडायचा आहे. भारतीय समाज हा सुमारे 5000 जाती जमातींनी बनलेला समाज आहे. खरं म्हणजे या सगळ्या जाती ज्या आहेत या कर्माधिष्ठित आहेत. म्हणजे काम करण्याप्रमाणे कामाच्या याच्याप्रमाणे जातीची निर्मिती झाली. वेद काळ असेल किंवा त्यानंतरचा काळ असेल, जातींची निर्मिती ही कामाप्रमाणे झाली. जसं आपण बघतो की एक विश्वकर्माचं एक आपण फोटो बघतो, त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतं की 5 बंधू आपल्याला आजूबाजूला दिसतात. ते सगळे श्रमाची पूजा करणारे किंवा कौशल्याची पूजा करणारे. त्याच्यामध्ये मनोमय, त्वष्टा, शिल्पी आणि सुवर्णकार, तांबटकार असे 5 बांधव आपल्याला त्यात दिसतात. म्हणजे या फोटोतून आपल्याला काय दर्शवलं जातं की ही सगळी मंडळी जी आहे ही वेगवेगळी कला कौशल्य असलेली, कारागिरी असलेली ही 5 भावंड. याच्यातून या कथेतून पौराणिक कथा जरी असल्या तरी या सगळ्या सत्यकथा आहेत. आणि या कथेतून काय सांगण्यात आलंय की ह्या 5 भावंडाच्या याच्यातूनच या सगळ्या सृष्टीचा, या सगळ्या याचा उद्धार किंवा विकास झालेला आपल्याला दिसतो. तर असं ह्या सगळ्या जाती ज्या आहेत ह्या कर्माने म्हणजे कामाने बांधलेल्या अशा होत्या. हिंदू धर्माच्या छत्रछायाखाली प्राचीन काळापासून या सगळ्या जाती जमाती ह्या अतिशय गुण्यागोविंदाने आपापलं काम करत, आपल्याला जे काही काम दिलेलं आहे त्याप्रमाणे काम करत कार्यरत होत्या. मधल्या अनेक वर्षामध्ये भटक्या विमुक्तांच्या ह्या सगळ्या जाती, या सगळ्यांचं योगदान जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला इसवी सनाच्या 1000व्या शतकात म्हणजे सन 1000व्या याच्यामध्ये आपल्याला जावं लागेल. त्या काळामध्ये आज जशी भटकंती करतात तशी भटकंती करत होते का? आज जशी त्यांची स्थिती आहे भटक्या विमुक्तांची तशी स्थिती त्यांची होती का? ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. खरं म्हणजे भटकीमुक्त कोण? तर भटकीमुक्त म्हणजे आज ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो इंग्रजीमधून, म्हणजे काम करणारा विभाग, आपल्याला सेवा देणारा सेवा पुरवठादार, तसा हा सर्व्हिस देणारा घटक समाजाचा, समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या विकासासाठी कार्यरत असणारा घटक म्हणजे त्या काळाचा भटकीमुक्त. किंवा आता जो भटकीमुक्त आहे तो त्या परंपरेतून आलेला आहे. स्वतःहून स्वीकारलेली भटकंती, व्यवसायाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने स्वीकारलेली भटकंती. तर असा हा भटकीमुक्त समाज हा अतिशय साधन संपन्न असा होता. आज जे आपण त्याचं रूप बघतो रस्त्याच्या कडेला पाळ टाकून बसलेला, असा हा मुळीच नव्हता. आणि म्हणून या सगळ्या समाजाचा इतिहास जो आहे तो अतिशय गौरवशाली आहे, अतिशय वैभवशाली आहे. तुम्ही एक गीत ऐकलं आता थोड्या वेळापूर्वी, कठीण परिश्रम विविध कला असे चमकाईची दिव्य धरा. धरा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीला चमकवण्याचं, तिला ओजस्वी करण्याचं, तेजस्वी करण्याचं काम हे सगळ्या भटकीमुक्त समाजाने केलेलं आपल्याला दिसतं. पण मधल्या काळामध्ये इसवी सनाच्या 1000 वर्षानंतर या सगळ्या जाती व्यवस्थेला वैगुण्याची एक कीड लागली आणि जातीवर आधारित हा हलका, तो मोठा, हा कनिष्ठ अशी परंपरा किंवा अशा अनिष्ट रूढी आपल्या जाती जमातींमध्ये सुरू झाल्या. परकीय आक्रमकांनी या देशाला वेगवेगळे आक्रमण या देशावर झाले. याला कारण काय असेल? कोणाच्या घरामध्ये घरफोडी होते? गरिबाच्या घरात घरफोडी होते का? नाही ना. हा, तर घरफोडी इथं होते ज्या ठिकाणी साधन संपन्नता असेल, ज्या ठिकाणी अतिशय सोनं नाणं आणि वैभव संपन्न त्याच्याकडे असेल त्याच्या घरी चोरी दरोडेखोरी होते. तर तसा आपला देश हा विविधतेने जरी असला तरी साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये सोन्याची चिडिया असं त्याला म्हटलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर म्हणजे काय? तर अतिशय संपन्न अशी स्थिती ही आपल्या देशातली होती. आणि ही सगळी संपन्न स्थिती ही कशामुळे होती? तर ह्या सगळ्या भटक्यामुक्त, भटकंती करणारा समाज, शेती करणारा समाज, अशा यांच्यामुळे ही सगळी स्थिती होती. या सगळ्या समाजाचं योगदान हे अतिशय मोठं आहे. भटक्यामुक्तांमधल्या या सगळ्या जाती महाराष्ट्रामध्ये अशा 52 जाती आहेत प्रमुख आणि 350च्या आसपास उपजाती आहेत. या सगळ्यांचा इतिहास आपल्याला जाणायचा असेल तर इसवी सनाच्या 1000व्या शतकामध्ये राजा सुहेलदेव, ज्याने त्या काळातला
अब्दुल कासिम यांचं जे आक्रमण झालं होतं ते परतवून लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आता त्यांची जी राजधानी श्रावस्तीच्या मध्ये त्यांचा जन्म झालेला असता. त्याचबरोबर त्यानंतरचा जो काळ आहे ईश्वराच्या 12व्या-13व्या शतकानंतर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये देखील अनेक नावं आपल्याला त्यामध्ये दिसतात. राजे उमाजी नाईकांचं नाव आपल्याला ठळकपणे आपल्या समोर दिसतं. ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होतं त्याच्या अगोदरचाही काळ आपण जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील. महाराणा प्रतापांनी चितोड सोडलं आणि चितोड सोडून ते जेव्हा बाहेर आले, रानावनात राहू लागले चितोड सोडून, त्यावेळेला त्यांना साथ देणारा जर कुठला समाज असेल तर तो आहे गाडिया लोहार समाज, म्हणजे घिसाळी लोहार ज्याला आपण महाराष्ट्रात म्हणतो असा गाडिया लोहार समाज. त्यांनी म्हटलं होतं की आमचा राजा जोपर्यंत जंगलात आहे तोपर्यंत आम्ही सुद्धा आमचं घरदार त्याग करून आम्ही राहू. आणि आजही तो समाज अजूनही गाडीमध्ये वास्तव्य करतो, म्हणून त्याला गाडिया लोहार किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याला घिसाडी लोहार असं म्हणतो. तर असा हा सगळा समाज जो आहे भटक्यामुक्त समाज हा देव, देश आणि धर्मासाठी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढलेला समाज आहे. वेळ पडली तर हातात तलवार पण त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. मग आपल्यामध्ये सिकलकडी बांधव असतील, रामोशी असतील, वडार असतील, भिल्ल असतील, या सगळ्यांचं मोठं योगदान हे सगळ्या समाजामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या काळात आपण ऐकलंय की बहिर्जी नाईक त्यांच्याशिवाय कुठलीही मोहीम त्यांची यशस्वी झालेली नाहीये. असे बहिर्जी नाईक कोण होते तर हे रामोशी समाजातले होते. सगळ्या महाराजांच्या सगळ्या मोहिमा ज्या होत्या त्या मोहिमांचं किल्ले महाराजांनी घेतले. ते कशाच्या जोरावर घेतले तर नियोजन करताना त्या भागाची गुप्त माहिती आपल्याला हवी असते. अशी गुप्त माहिती मिळवण्याचं काम हे बहिर्जी नाईकांनी केले होते. बहिर्जी नाईक कोण होते तर नाईक म्हणजे बेरड रामोशी समाजातले होते की जो भटक्या मुक्तांमध्ये येतो. अशा या सगळ्या समाजाचं योगदान खूप मोठं आहे. त्यानंतर इंग्रजी अंमल आपल्या देशावर सुरू झाला. इंग्रजांची नीतीच ती होती की या देशामध्ये फूट पाडणे आणि त्याला हे करणे. या इंग्रजांचं राज्याचा जम बसत असताना 1828 साली राजे उमाजी नाईकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा कोणी जाहीर केला असेल तर तो राजे उमाजी नाईकांनी केला होता. राजे उमाजी नाईकांचं कार्य आणि त्यांनी केलेले विविध इंग्रज सरकारबरोबर केलेल्या लढाया यातून त्या काळाचे जे मुंबईचे जे व्हाईसराय होते मॅकिंटोश यांनी इंग्लंडच्या राणीला कळवलं होतं की जर यांचं कार्य असंच चालू राहिलं तर राजे उमाजी नाईक हे दुसरे प्रति शिवाजी होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना अडकवणं, त्यांना जेरीस आणणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे 1830 साली त्यांच्यावर 400 एकर जमीन म्हणजे 400 बिघे जमीन आणि 10,000 रुपये त्या काळातले एवढं मोठं बक्षीस त्यांच्यावर लावण्यात आलं. खंद पितुरीमुळे ते पकडले गेले आणि 1832 मध्ये त्यांना फाशी झाली. म्हणजे इंग्रजांचं राज्य स्थिर स्थावर होऊ न देण्यामध्ये जर कोणाचं मोठं योगदान असेल तर ते रामोशी समाजाचं आहे, भिल्ल समाजाचं आहे, सासी समाजाचं आहे. राणी अवंतिकाबाई लोधी यांचं नाव आपल्याला पुढच्या काळामध्ये ऐकायला मिळतं. 1857चं मोठं स्वातंत्र्य समर झालं ज्याला इंग्रजांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्याचं बंड असं त्याला शब्द देतात. उठाव, बंड असे शब्दप्रयोग त्यासाठी वापरले गेले. हा जो स्वातंत्र्याचा उठाव आहे किंवा बंड आहे त्यांच्या दृष्टीने तो बंड होतं, पण आपल्या दृष्टीने ते स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं इंग्रजांच्या जोखडीतून बाहेर पडण्यासाठीच. या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा सगळे राजे रजवाडे लढत होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर लढणारं कोण होतं तर हेच होते बेरड, रामोशी, भिल्ल, सासी, जाट, नट अशा या सगळ्या जाती जमाती ह्या त्या सगळ्या विरुद्ध लढत होत्या. तर असा हा सगळ्यांचा सुवर्णमय किंवा सगळ्यांचा अतिशय तेजोमय असा इतिहास असलेले असे सगळे भटकी मुक्त आणि यांचं खूप मोठं योगदान म्हणजे इंग्रजीपर्यंत आपल्या देशाचा GDP हा 35% होता. आज आपण 5% GDP वाढला किंवा 5.6 झाला तर आपण आनंद व्यक्त करतो. त्या काळामध्ये एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला 35 ते 40% इतका GDP होता. इतका मोठा सहभाग आपला त्याच्यामध्ये होता. त्याच काळामध्ये 1857चं जेव्हा युद्ध झालं या सगळ्या युद्धामध्ये त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळाला की नंतर ते युद्ध फेल गेलं किंवा ते अपूर्ण राहिलं. कारण कम्युनिकेशनचा अभाव, संदेशवहनाचा अभाव आणि काही चुका झाल्या असतील त्यामुळे तो उठाव किंवा ते बंड इंग्रजांना शमवण्यात यश मिळालं. आणि परंतु त्यांनी याचा अभ्यास केला की हे बंड का झालं. इंग्रज फार तसे हुशार आणि अभ्यास करणारे होते. त्यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या उठावाच्या पाठीमागे, एकत्रीकरणामागे
भटक्या विमुक्तांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि 1859 त्यांनी कमिशन नेमलं आणि त्या कमिशनच्या आधारे त्यांनी 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट म्हणजे गुन्हेगार जाती कायदा म्हणजे जातची जात गुन्हेगार ठरवून टाकली त्या कायद्याच्या आधारे. अशा गुन्हेगार जाती कायदा हा त्यावेळी लागू केला गेला. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट